दिस इज आवर सेकंड व्हिडिओ फॉर 12th स्टँडर्ड. 12th मधला फर्स्ट टॉपिक आपण स्टार्ट केलेला आहे रोटेशनल डायनॅमिक्स. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण सर्क्युलर मोशनचा जो बेसिक पार्ट 11thला आपण कव्हर केलेला आहे तो थोडासा मी रिवाइज केला होता. आठवतं का बघा काय काय पॉईंट्स आपण स्टडी केलेले आहेत सर्क्युलर मोशन मधले. फर्स्ट काही व्हेरिएबल्स आपण सर्क्युलर मोशन मधले स्टडी केलेले आहेत. अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सलरेशन. आणि मग ॲक्सलरेशनचे दोन जे टाइप्स आहेत सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन आणि टँजेन्शियल ॲक्सलरेशन, तो पॉईंट आपण डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण सर्क्युलर मोशनचा थोडासा पार्ट रिवाइज केला आहे. त्यातला नेक्स्ट पॉईंट आपण जो स्टार्ट करतोय जो 12च्या सिलेबसमध्ये आहे. लास्ट लेक्चरला जो सिलेबस आपण घेतला होता तो ॲक्च्युली 11च्या सिलेबसमध्ये इंट्रोड्यूस होता, पण त्या कन्सेप्ट क्लिअर असणं महत्त्वाचं आहे 12च्या ह्या टॉपिकसाठी. तर 12thमध्ये जो रोटेशनल डायनॅमिक्स आपला टॉपिक आहे फर्स्ट टॉपिक, त्यामध्ये सर्क्युलर मोशनचा थोडासा पार्ट परत ऍड केलेला आहे. त्यातला फर्स्ट जो पॉइंट आहे तो आपण बघतोय सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स. तर लास्ट लेक्चरला तुम्हाला आठवतं का बघा, आपण ॲक्सलरेशन जे आहे सर्क्युलर मोशन मधलं ॲक्सलरेशन त्याच्याबद्दल स्टडी केला होता. व्हेनेवर द पार्टिकल परफॉर्म सर्क्युलर मोशन, हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला आहे इन द अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. पार्टिकल इज इनिशियली ॲट पॉइंट ए आणि इथून तो मोशन स्टार्ट करायला आहे विथ कॉन्स्टंट स्पीड ओ इज द सेंटर ऑफ सर्कल. तर पार्टिकल सर्क्युलर मोशन कॉन्स्टंट स्पीड न करत असेल इट इज कॉल्ड ॲज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि पार्टिकलचा स्पीड जर व्हेरिएबल असेल इट इज कॉल्ड ॲज अ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पार्टिकलचा जर स्पीड कॉन्स्टंट असेल दॅट मीन्स इफ द सर्क्युलर मोशन इज युसीएम युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड चेंज होत नाहीये. फक्त काय चेंज होतं, पार्टिकलची डायरेक्शन चेंज होते, म्हणजे व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते. ह्या पॉइंटला व्हेलॉसिटी अलॉंग टँजेंट असेल. पार्टिकल समजा इथं आला तर ह्या पॉइंटला व्हेलॉसिटी अलॉंग टँजेंट असेल. पार्टिकल इथं आला ह्या पॉइंटला व्हेलॉसिटी अलॉंग टँजेंट असेल. पार्टिकल समजा इथं आला अलॉंग टँजेंट, सो व्हेलॉसिटी डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी इन द सर्क्युलर मोशन इज ऑलवेज अलॉंग द टँजेंट टू द सर्कल. म्हणजे डायरेक्शन पॉइंट टू पॉइंट काय व्हायला चेंज व्हायला, आणि डायरेक्शन चेंज झाल्यामुळे जे एक्सलरेशन तयार होतं दॅट इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल एक्सलरेशन. Why it is called as centripetal? Because it is acting towards the center of circle. What is other name for centripetal acceleration? काय सांगितलं दुसरं नाव, तर रेडियल acceleration. रेडियल acceleration का म्हणायचं, because it acts along the radius towards the center. Towards center आहे, so it is called as a centripetal acceleration. आणि along the radius आहे, so it is called as a radial acceleration. हे तुम्हाला मी काय सांगायला आलोय, कारण इथं नावातच आहे बघा सेंट्रिपिटल. आपण इथं सेंट्रिपिटल एक्सलरेशन बघितलं, आपल्याला इथं सेंट्रिपिटल फोर्स बघायचा आहे. तर याच्यावरून आपल्याला ती कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. तर आपण सेंट्रिपिटल एक्सलरेशन बघितलं, जे एक्सलरेशन व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झाल्यामुळे तयार होतं सर्क्युलर मोशन मध्ये, दॅट इज कॉल्ड एज अ सेंट्रिपिटल एक्सलरेशन. इट इज ऑलवेज ऍक्टिंग अलॉंग द रेडियस टुवर्ड सेंटर. ह्याचं नोटेशन आपण एसी घेतलं होतं, आणि याचा फॉर्म्युला घेतला का एसी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर, और एसी इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर, और एसी इज इक्वल टू व्ही इंटू ओमेगा. हे तिन्ही फॉर्म्युले आपण बघितले सेंट्रिपिटल एक्सलरेशनचे. डायरेक्शनचा विचार केला तर इथं आपण हेक्टर फॉर्म मध्ये हा जर आर घेतला आपण तर हा आपण मायनस साइन इथे घेतो, बिकॉज आर इज द पोझिशन वेक्टर ऑफ द पार्टिकल. पोझिशन वेक्टर इज ऑलवेज अवे फ्रॉम द सेंटर अँड एक्सलरेशन इज ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे पोझिशन वेक्टर आणि सेंट्रिपिटल एक्सलरेशन एक्झॅक्टली अपोजिट आहेत. आणि मग वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर एसी बार इज इक्वल टू आर बार मायनस आर बार ओमेगा स्क्वेअर. हे आपण लास्ट लेक्चरला लास्ट व्हिडिओ मध्ये आपण हे क्लिअर केलेलं आहे. आता लक्षात द्या, आता सर्क्युलर मोशन मध्ये जर एक्सलरेशन प्रेझेंट असेल, सर्क्युलर मोशन इज ऑलवेज अन एक्सलरेटेड मोशन वेदर इट इज अ युसीएम और नॉन युसीएम. सर्क्युलर मोशन युनिफॉर्म असू दे किंवा नॉन युनिफॉर्म असू दे, ही नेहमी एक्सलरेटेड मोशन आहे, बिकॉज देयर इज ऑलवेज चेंज इन डायरेक्शन. स्पीड जरी चेंज झाला नाही तर डायरेक्शन काय वाले पॉइंट टू पॉइंट चेंज वाले, आणि डायरेक्शन चेंज झाल्यामुळे एक्सलरेशन डेफिनेटली तयार होणार, दॅट इज कॉल्ड एज अ सेंट्रिपिटल एक्सलरेशन. नॉन युसी मध्ये कुठलं एक्सलरेशन असतं, नॉन युसी मध्ये हे सेंट्रिपिटल एक्सलरेशन सुद्धा असतं, आणि ह्या डायरेक्शनला टँजेन्शियल एक्सलरेशन असतं, आणि दोन्हीचं रिझल्टंट इकडे असणार, विच कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर एडिशन. हा पण पॉईंट आपण लास्ट लेक्चरला बघितला आहे. ह्याच्यावर आपल्याला काय क्लिअर झालं की सर्क्युलर मोशन मध्ये नेहमी एक्सलरेशन प्रेझेंट असतं. आता आपण ह्या पॉइंटला येऊया. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आपल्याला माहिती आहे, इफ मास ऑफ द बॉडी रिमेन्स कॉन्स्टंट एफ इज इक्वल टू एम ए. हा फॉर्म्युला काय सांगतो, इफ मास ऑफ द बॉडी रिमेन्स कॉन्स्टंट एफ इज इक्वल टू एम ए, दिस इज कॉल्ड एज अ न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. हा फॉर्म्युला काय सांगतो, बॉडीचा मास तर नॉन झिरो, मग एक्सलरेशन जर प्रेझेंट असेल
एक्सेलरेशन जर बॉडीला प्रेझेंट असेल डेफिनेटली फोर्स प्रेझेंट असणार आहे. एक्सेलरेशन 0 असेल तर फोर्स किती असणार? 0 असणार. जर एक्सेलरेशन जर प्रेझेंट असेल तर डेफिनेटली फोर्स प्रेझेंट असणार. मग सर्क्युलर मोशन मध्ये सेंट्रिपिटल एक्सेलरेशन हे नेहमी प्रेझेंट असतं. सर्क्युलर मोशन होत असेल तर सेंट्रिपिटल एक्सेलरेशन असणार. आणि सेंट्रिपिटल एक्सेलरेशन असेल म्हणजे असणारच आहे. तर सेंट्रिपिटल एक्सेलरेशन ज्या अर्थी सर्क्युलर मोशन मध्ये आहे त्या अर्थी एक फोर्स कार्य करत असतो. दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. नावावरून आपण डेफिनेशन सांगू शकतो. सेंट्रिपिटल एक्सेलरेशनला सेंट्रिपिटल आपण का म्हणलं? बिकॉज इट इज ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. या फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स का म्हणायचं? बिकॉज दिस ऑल्सो ऍक्ट्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. सो द फोर्स विच ऍक्ट्स along the radius and directed towards the center of circle is called as a centripetal force. Centripetal acceleration मुळे जो फोर्स असतो that is called centripetal acceleration मुळे जो फोर्स असतो that is called as a centripetal force. For example, बघा, suppose this is a circular motion of the particle. Particle performs circular motion along the circumference of circle in anti-clockwise direction. समजा particle initially A point ला, ठीक आहे. This is the position vector. ठीक आहे. हा पार्टिकल जो आहे, ही जी बॉडी आहे जी सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला याचं मास समजा m घेऊया. m इज द मास ऑफ द पार्टिकल. आता इथं जे एक्सेलरेशन असणार तिकडे असणार किती असणार? AC, सेंट्रिपिटल एक्सेलरेशन. एक्सेलरेशनला जर आपण मासनं मल्टिप्लाय केलं, हे मासनं मल्टिप्लाय केलं, मास ऑफ द बॉडीने मल्टिप्लाय केलं, काय मिळणार आपल्याला? फोर्स मिळणार. तर हा जो फोर्स आहे त्याला आपण म्हणणार सेंट्रिपिटल फोर्स. सो मास इनटू सेंट्रिपिटल एक्सेलरेशन इज कॉल्ड एज अ सेंट्रिपिटल फोर्स. याचा फॉर्म्युला काय लिहू शकतो आपण? सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू मास इनटू सेंट्रिपिटल एक्सेलरेशन AC. सो इज इक्वल टू मास इनटू सेंट्रिपिटल एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? तर v²/r घेऊ शकतो आपण. म्हणजे FC चा फॉर्म्युला काय मिळाला? सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय मिळाला? mv²/r. किंवा मास इनटू एक्सेलरेशनचा फॉर्म्युला मी हा सुद्धा घेऊ शकतो, जे mr⍵² किंवा m इनटू v⍵. एक्सेलरेशनचे 3 डिफरंट फॉर्म्युले आपण घेतल्यामुळे फोर्सचे सुद्धा आपण 3 डिफरंट फॉर्म्युले घेऊ शकतो. सो सेंट्रिपिटल फोर्स कॅन बी गिवन बाय FC इज इक्वल टू mv²/r और mr⍵² और mv इनटू ओमेगा. हे झालं मॅग्निट्यूड ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स. समजा तुम्हाला डायरेक्शन लिहायची असेल तर सिमिलरली बघा, डायरेक्शन लिहायची असेल मी तो फॉर्म्युला लिहितो F इज इक्वल टू mr⍵². हा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला. मग हा मला वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचा असेल, we can write this formula in vector form. This centripetal force is a vector. आणि इथे मी हा पोझिशन वेक्टर आहे, दोन्ही बाजूला एक वेक्टर्स आहे, ठीक आहे. हा कुठे असतो? ऑलवेज अवे फ्रॉम द सेंटर. हा कुठे असतो? ऑलवेज टुवर्ड सेंटर. आणि त्यामुळे इथे मी वेक्टर फॉर्म दिला असेल तर मला इथे मायनस साइन लावावं लागेल. सो FC इज इक्वल टू mr⍵², FC बार इज इक्वल टू मायनस mr⍵². हा फॉर्म्युला घ्यायचा असेल तर FC बार इज इक्वल टू मायनस mv²/r. डिनॉमिनेटर मध्ये आपण वेक्टर नोटेशन कधी देत नाही आहे आणि त्यामुळे आपण इथे एक इमॅजिनरी वेक्टर घेतो, युनिट वेक्टर. आणि त्याला आपण मल्टिप्लाय केलं, इमॅजिनेबल पेक्षा युनिट वेक्टर आहे, त्यांना आपण मल्टिप्लाय केलं आणि ते डिफाइन करायचं. दिस इज अ युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ पोझिशन वेक्टर. याचं मॅग्निट्यूड किती आहे? 1 आहे. मल्टिप्लाय केलं काय फरक पडणार नाहीये, पण याची डायरेक्शन कुठे आहे ते आपण डिफाइन केले. इट इज इन द डायरेक्शन ऑफ पोझिशन वेक्टर. हा पोझिशन वेक्टरच्या डायरेक्शनला आहे, म्हणजे हा अवे फ्रॉम सेंटर आहे, हा टुवर्ड सेंटर आहे, त्यामुळे काय ना मायनस साइन येणार बिकॉज दे आर इन द opposite direction. So याच्यामध्ये आपण काय काय बघितलं बघा. What is centripetal force? Circular motion is always associated with the acceleration. If circular motion is uniform, it is having only centripetal acceleration. If circular motion is non-uniform, it is having centripetal as well as tangential acceleration. So the force produced due to this centripetal acceleration is called as a centripetal force. So what is centripetal force? The force acting on the particle performing circular motion along the radius and directed towards the center is called as centripetal force. And formula क्या है? FC is equal to mv²/r और mr⍵² और mv into ओमेगा. आता ह्याचे एक्झाम्पल्स काय काय किंवा प्रॉपर्टीज काय आहेत? व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ सेंट्रिपिटल फोर्स? व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ सेंट्रिपिटल फोर्स? सो याच्यामध्ये सेंट्रिपिटल एक्सेलरेशन सेंट्रिपिटल फोर्सचे 2 महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय आहे? सेंट्रिपिटल फोर्स इज अ रियल फोर्स. आणि सेकंड वन अतिशय महत्त्वाचे आहे, सेंट्रिपिटल फोर्स इज अ रियल फोर्स. आणि सेकंड, सेंट्रिपिटल फोर्स इज कॉज ऑफ सर्क्युलर मोशन. It is a
कॉज ऑफ सर्क्युलर मोशन. त्याच्यानंतर आपला सेंट्रीफ्युगल फोर्स बघायचा आहे, त्याच्यामध्ये एक्झॅक्टली अपोजिट याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायचे आहे. सो सेंट्रीपिटल फोर्स इज अ रिअल फोर्स. आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल, सेंट्रीपिटल फोर्स रिअल फोर्स म्हणजे काय, तर सेंट्रीपिटल फोर्स हा रिअल इंट्रॅक्शन मुळे तयार होतो. हा वेगळा कुठला फोर्स नाही आहे. आपण जे ऑलरेडी 11th जे फोर्सचे टाइप्स बघितलेले आहेत, कोणते कोणते 4 फंडामेंटल फोर्सेस बघितलेले आहेत, कोणते कोणते बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स अँड वीक न्यूक्लियर फोर्स. ह्या 4 फोर्सेस पैकी ओरिजिन जर असेल तर आपण म्हणतो काय, रिअल फोर्स. तर हा सेंट्रीपिटल फोर्स आहे तो रिअल इंट्रॅक्शन मुळे तयार होतो. सो इट इज कॉल्ड एज अ रिअल फोर्स. सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय सांगते, सेंट्रीपिटल फोर्स इज अ रिअल फोर्स बिकॉज इट इज प्रोड्युस्ड ड्यू टू रिअल इंट्रॅक्शन्स. फॉर एक्झाम्पल बघा, रिअल इंट्रॅक्शन्स मुळे काय, म्हणजेच काय, तर फॉर एक्झाम्पल समजा अर्थ आहे, सपोज दिस इज अर्थ and moon is revolving around the earth in the circular orbit. मूनची मोशन ही सर्क्युलर मोशन असते. मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ इन द सर्क्युलर मोशन. हा मून आहे समजा. आता मूनला सर्क्युलर मोशन साठी जो फोर्स लागतो, कुठला फोर्स आहे दोन्हीमध्ये, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तोच याचा सेंट्रीपिटल फोर्स आहे. The centripetal force acting on the moon which is performing circular motion is the gravitational force. याच्यामध्ये जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो आपल्याला माहिती आहे रिअल फोर्स आहे. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच काय असणार आहे, सेंट्रीपिटल फोर्स आहे. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस इन द सर्क्युलर ऑर्बिट. न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन जे रिव्हॉल्व होतात सर्क्युलर मोशन मध्ये, तर सर्क्युलर मोशन साठी सेंट्रीपिटल फोर्स लागणार. तर हा सेंट्रीपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं, तर हा सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करतं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन पॉझिटिव्ह न्यूक्लियस अँड निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स. मग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे ओरिजिन कुठला आता आला, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, म्हणजे तो सुद्धा रिअल फोर्स आहे. तर हा सुद्धा काय झाला, रिअल फोर्स. जिथं जिथं बॉडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करते तिथं रिअल फोर्स एक्झिस्ट असतो. आणि दॅट रिअल फोर्स इज कॉल्ड ॲज अ नेट रिअल फोर्स. रिझल्टंट रिअल फोर्स इज कॉल्ड ॲज अ सेंट्रीपिटल फोर्स. सेकंड काय सांगितलं, इट इज अ कॉज ऑफ सर्क्युलर मोशन. सेंट्रीपिटल फोर्स इज अ कॉज ऑफ सर्क्युलर मोशन. जे सर्क्युलर मोशन ही सेंट्रीपिटल फोर्स असेल तरच होते. विदाउट सेंट्रीपिटल फोर्स सर्क्युलर मोशन पॉसिबल नाही आहे. सो इट इज कॉल्ड एज अ कॉज ऑफ सर्क्युलर मोशन. फॉर एक्झाम्पल समजा मून इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ इन द सर्क्युलर ऑर्बिट. त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर झिरो झाला, इमॅजिन करा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन मून अँड अर्थ बिकम्स ऍब्सोल्युटली झिरो. हा जर झिरो झाला तर मून असा अलाउड टँजेंट जाईल. इट कॅन नॉट परफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे सर्क्युलर मोशन साठी काय लागणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागणार आहे. म्हणजे मून हा अलॉंग टँजेंट जायचा प्रयत्न करतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला इकडे ओढतो. इकडे ओढल्यामुळे हा मून इकडे टर्न घेतो. ठीक आहे, समजा इथे आल्यानंतर हा अलॉंग टँजेंट जायला बघणार, त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स इकडे ओढणार, इकडे ओढल्यामुळे हा फोर्स जो आहे त्यामुळे मून इकडे टर्न घेतो. असं कंटिन्युअसली हा सर्क्युलर मोशन का परफॉर्म करतो, बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो सर्क्युलर मोशन इज पॉसिबल ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सर्क्युलर मोशन ऑफ द मून इज पॉसिबल ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. So centripetal force is a cause of circular motion. Centripetal force present असल्याशिवाय सर्क्युलर मोशन पॉसिबल नाही आहे. कोणतंही एक्झाम्पल घ्या, फॉर एक्झाम्पल एक साधा एक्झाम्पल घ्या. आपण समजा व्हेकल टर्न घ्यायला, व्हेकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. व्हेकल टेक्स शार्प टर्न, म्हणजे एक टू व्हीलर आहे त्याची सर्क्युलर पाथवर अशी फास्ट टर्न घ्याले, आणि टर्न घेताना समजा अचानक रोड सरफेस स्मूथ झाला, म्हणजे फ्रिक्शन हे झिरो झालं. तर फ्रिक्शन झालं, झिरो झाल्यानंतर ते व्हेकल टर्न घेऊ शकणार आहे का, नाही आहे. कारण टर्न घेण्यासाठी सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी सेंट्रीपिटल फोर्स लागणार. तर त्या केसमध्ये सेंट्रीपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं, सेंट्रीपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टायर्स ऑफ व्हेकल अँड रोड सरफेस. जिथं जिथं सेंट्रीपिटल फोर्स आहे तिथं सर्क्युलर मोशन पॉसिबल आहे. सो सेंट्रीपिटल फोर्स इज अ कॉज ऑफ सर्क्युलर मोशन. अजून एक्झाम्पल आपण बरेचसे घेऊ शकतो. समजा एक टर्न टेबल आहे. सो दिस इज अ टर्न टेबल, रोटेटिंग टेबल आहे, रोटेटिंग सर्क्युलर टेबल आहे. आणि ह्या टेबलवर समजा हा सेंटर ऑफ टेबल आहे. आपण हे प्लेन ऑफ द ब्लॅकबोर्ड मध्ये इमॅजिन करा, हा टेबल आहे आणि इट इज रोटेटिंग अबाउट दिस सेंट्रल पॉइंट. आणि याच्यावर आपण एक कॉइन ठेवली, ही कॉइन ठेवली, आणि समजा हा टेबल अगदी स्मूथ आहे, त्याच्यावर मी कॉइन ठेवली आणि टेबलचं रोटेशन स्टार्ट झालं. टेबल ऍब्सोल्युटली स्मूथ आहे, फ्रिक्शनल फोर्स झिरो आहे असं इमॅजिन करा. फ्रिक्शनल फोर्स झिरो असेल आणि मी कॉइन ठेवल्याने टेबलवर कॉइन ठेवले आणि टेबल स्लोली रोटेट करायला सुरुवात केली, तर खाली टेबल फिरत राहील, कॉइन अजिबात फिरणार नाही आहे, कारण याला फ्रिक्शनल फोर्स मिळत नाही आहे. पण समजा टेबल रफ असेल, याच्यावर मी कॉइन ठेवली, आफ्टर रोटेशन ऑफ टेबल कॉइन स्टार्ट्स टू रोटेट. प्रमाणापेक्षा जास्त स्पीड जर झाला टेबलचा, कॉइन विल फ्लाय अलॉंग द टँजेंट टू द सर्कल.
So frictional force in this case provides necessary centripetal force. So these are the two properties of centripetal force. बघा आपण सेंट्रिपिटल फोर्सचे काय काय एक्झाम्पल बघितले. बघा सेंट्रिपिटल फोर्सचे आपण काय काय एक्झाम्पल बघितले. फर्स्ट, मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ इन द सर्क्युलर ऑर्बिट. The centripetal force necessary for the circular motion of the moon is provided by gravitational force. Electron revolves around the nucleus in the circular orbit. The centripetal force required for the circular motion of electron is provided by electrostatic force between nucleus and electron. A vehicle takes sudden turn. The centripetal force required for the circular motion of vehicle is provided by frictional force between tires of vehicle and road surface. आणखी एखादा एक्झाम्पल घेऊ शकतो. समजा स्टोन आपण एका स्ट्रिंगला अटॅच केला अँड स्टोन परफॉर्म सर्क्युलर मोशन. स्टोन असा सर्क्युलर मोशन मध्ये आपण फिरवला तर त्या स्ट्रिंग मधलं जे टेन्शन असेल, टेन्शन इज ऑल्सो रियल फोर्स. तर टेन्शन असेल त्या टेन्शन प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. त्याच्यावर एक क्लिअर होतं की सेंट्रिपिटल फोर्स हा टुवर्ड सेंटर ऑफ सर्कल असतो. सेंट्रिपिटल फोर्स शिवाय सर्क्युलर मोशन पॉसिबल नाही आहे. हा रियल फोर्स आहे. तर हा रियल फोर्स आहे. इट इज अ कॉज ऑफ सर्क्युलर मोशन, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉइंट बघायचा आपला सेंट्रीफ्युगल फोर्स. सो व्हॉट इज अ सेंट्रीफ्युगल फोर्स. तर सेंट्रीफ्युगल फोर्स बघण्यापूर्वी आपण मी काय एक्सप्लेन करत नाही, पण तुम्हाला मी डिटेलमध्ये एक पॉइंट घेतला 11th लॉज ऑफ मोशन मध्ये, शूडो फोर्स. व्हॉट इज शूडो फोर्स, त्याची फक्त कन्सेप्ट फक्त 1-2 मिनिटांमध्ये रिवाइज करतो. सो व्हॉट इज अ शूडो फोर्स. The force experienced by the body in the accelerated frame of reference is called as a pseudo force. कारण तो पॉइंट ह्याच्याशी लिंक्ड आहे. म्हणजे कोणतीही फ्रेम ऑफ रेफरन्स ही एक्सेलरेटेड असेल तर त्याच्यामध्ये एक फोर्स एक्सपिरियन्स केला जातो. दॅट फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय द ऑब्झर्वर इन द एक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स इज कॉल्ड एज अ शूडो फोर्स. जे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये तो न्यूटन्स लॉ उभे करत नाही आहे. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये तो फोर्स आपण फील करू शकत नाही आहे. पण नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये तो जो फोर्स आहे तो आपण फील करू शकतो. दॅट फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय द बॉडी इन एक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स इज कॉल्ड एज अ शूडो फोर्स. हा अतिशय डिटेल मध्ये मी पॉइंट घेतला आहे. बरेचसे एक्झाम्पल्स न्यूमेरिकल्स याच्यावर सॉल्व्ह केलेले आहेत. एक सिंपल एक्झाम्पल सांगतो बघा. तर तुम्हाला हे एक्झाम्पल मी दिलं तर लिफ्ट मधून जेव्हा आपण खाली येत असतो त्यावेळी लिफ्ट मधला जो पर्सन आहे, लिफ्ट जर एक्सेलरेट झाली डाऊनवर्ड किंवा अपवर्ड तर त्या पर्सनचं जे वेट आहे, द पर्सन विच इज स्टँडिंग इनसाइड द लिफ्ट फील्स दॅट हिज वेट चेंजेस. लिफ्ट जर खाली एक्सेलरेट झाली तर आपल्याला वेट कमी झाल्यासारखं वाटतं. लिफ्ट जर अपवर्ड डायरेक्शनला एक्सेलरेट झाली तर आपलं वेट वाढल्यासारखं वाटतं. वेट ऍक्च्युअली वाढत नाही आहे. वी फील द वेट इज चेंजिंग इन एक्सेलरेटेड लिफ्ट, एक्सेलरेटेड एलिव्हेटर. मग हे जे फील होतं वेट वाढले की कमी झालंय ते बाहेरच्या पर्सनला ऑब्झर्व होणार नाही आहे. जो पर्सन लिफ्टच्या बाहेर उभारला आहे त्याला फील होणार नाही की लिफ्ट मधल्या पर्सनचं वेट कमी किंवा जास्त वाढलंय. कारण तो जो पर्सन बाहेर थांबलाय तो इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आहे आणि जो लिफ्ट मध्ये थांबलाय तो नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये राहिलेला आहे. सो जो ऑब्झर्वर जी बॉडी ही नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये असते त्याला एक शूडो फोर्स एक्सपिरियन्स होतो. तो फोर्स म्हणजेच काय असणार आहे, ऍक्च्युअली जो फोर्स एक्सपिरियन्स होतो दॅट इज कॉल्ड एज अ शूडो फोर्स. आता बघा सर्क्युलर मोशन मध्ये आपण सेंट्रिपिटल फोर्सची कन्सेप्ट बघितली. सपोज अ बॉडी इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. बॉडी म्हणण्यापेक्षा आपण काय करूया, समजा एक स्ट्रिंग आहे आणि स्ट्रिंगला एक मोठं कंटेनर आपण अटॅच केलेला आहे. एक मोठं कंटेनर आहे, इट इज कनेक्टेड टू द रोप. या कंटेनर समजा असा कंटेनर आहे की याच्यामध्ये आपण बसू शकतो असं इमॅजिन करा. म्हणजे आपला जो पाळणा असतो यात्रेमधला तसा पाळणा आपण दोरीला बांधलेला आहे आणि तो असा होरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये फिरवायला लागलाय. आणि याच्यामध्ये समजा ऑब्झर्वर बसलेला आहे. ऑब्झर्वर इज इनसाइड द फ्रेम. ह्या फ्रेम मध्ये तो ऑब्झर्वर आहे, त्याला दोरी बांधले आणि ही दोरी धरून आपण काय करलोय, ती जी फ्रेम आहे ती सर्क्युलर मोशन मध्ये फास्ट अशी रिव्हॉल्व करावलोय. सो दॅट ऑब्झर्वर परफॉर्म सर्क्युलर मोशन. आता ह्या दोरी मधले जे टेन्शन असणार आहे, टेन्शन इन द स्ट्रिंग इट इज टुवर्ड सेंटर ऑफ सर्कल. तर सर्क्युलर मोशन इथे व्हायला लागले. सर्क्युलर मोशन कधी होते, सेंट्रिपिटल फोर्स असेल तर. याचा अर्थ तो सर्क्युलर मोशन व्हायला याची हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला आहे. ती स्ट्रिंग किंवा ही जी फ्रेम आहे ती सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व आले. याचा अर्थ इथं कुठला फोर्स असणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे. मग सेंट्रिपिटल फोर्स कुठला असतो, रियल फोर्स असतो. तर ह्या कन्सेप्ट मध्ये रियल फोर्स कुठला आहे, तर रियल फोर्स आहे टेन्शन इन द स्ट्रिंग. सो टेन्शन इन द स्ट्रिंगला आपण काय म्हणणार, इट इज कॉल्ड एज अ सेंट्रिपिटल फोर्स. दिस टेन्शन इन द स्ट्रिंग प्रोव्हाइड्स सेंट्रिपिटल फोर्स. पण ही जी मोशन आहे सर्क्युलर मोशन, इट इज ऑलवेज अन एक्सेलरेटेड मोशन. मग ती यूसीएम असू दे किंवा नॉन यूसीएम असू दे,
इट ऑलवेज चेंजेस डायरेक्शन पॉइंट टू पॉइंट, पॉइंट टू पॉइंट याची डायरेक्शन काय वाले, वेलोसिटीची चेंज वाले. सो सर्क्युलर मोशन इज ऍक्सेलरेटेड मोशन. आणि ऍक्सेलरेटेड मोशन म्हणजेच काय, ऍक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजेच कुठली, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे हा जो ऑब्झर्वर आहे, जो पर्सन आहे, जो त्या पाळण्यामध्ये बसलेला आहे, त्या फ्रेम मध्ये जो बसलेला आहे, तो नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आहे. आणि समजा हा सर्क्युलर मोशन जो परफॉर्म करायला आहे, तिथे एक ऑब्झर्वर सेंटरला उभारला किंवा बाहेर एक ऑब्झर्वर उभारला आहे. and this observer is also observing the circular motion. हा स्वतः सुद्धा एक्सपिरियन्स करलाय सर्क्युलर मोशन आणि हा सर्क्युलर मोशन ऑब्झर्व करलाय. तर ह्याला काय वाटणार, ह्याच्यावर एकच फोर्स ऍक्ट आहे. हा जो ऑब्झर्वर आहे विच इज इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, ह्याला काय फील होणार की ही बॉडी इकडे अलॉंग टँजेंट जायला बघते. दिस बॉडी, दिस फ्रेम हॅज अ टेंडन्सी टू फ्लाय अलॉंग टँजेंट, बट स्ट्रिंग इज पुलिंग टुवर्ड्स सेंटर. ही स्ट्रिंग त्याला सेंटरकडे ओढायचा प्रयत्न करते. ही बॉडी इकडे जायला बघते, ही सेंटरकडे ओढायचा प्रयत्न करते. ही बॉडी इकडे जायला बघते, ही सेंटरकडे ओढायचा प्रयत्न करते. म्हणजे सेंटरकडे ओढणारा फोर्स कुठला आहे, हा. हा कोण ऑब्झर्व करतो, तर हा ऑब्झर्व करलाय. तर ह्याच्या दृष्टीने याच्यावर कुठला फोर्स आहे, तर फक्त टेन्शन इन द स्ट्रिंग आहे, म्हणजेच कुठला, सेंट्रिपिटल फोर्स आहे. पण हा जो आतला ऑब्झर्वर आहे तो नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आहे. म्हणजे टेन्शन तर त्याला ऑब्झर्व असणारच आहे, पण हा जो ऑब्झर्वर आहे हा सेंट्रीफ्युगल फोर्स मुळे हा इकडे बाहेर फेकला जातो. इट इज पुश्ड आउटवर्ड. म्हणजे ह्याला कुठला फोर्स एक्सपिरियन्स होणार आहे, ही इज एक्सपिरियन्सिंग द शूडो फोर्स. ही नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असल्यामुळं हा बाहेरच्या बाजूला फेकला जातो. ह्या ऑब्झर्वरला ऑब्झर्व होतं, ह्याच्यानुसार हा बाहेर फेकला जाणार नाही आहे. ह्या ऑब्झर्वर नुसार हा अलॉंग टँजेंटच फेकला जाणार आहे. पण ह्याला काय वाटणार, समजा ही बॉडी इथं असेल आणि ही फ्रेम समजा इथं आली, हा, किंवा ही दोरी कट केली, कट केला समजा इथं आली, ह्याला काय वाटणार, ही इथून इकडे चालेल, इकडे चालेल, इकडे चालेल. म्हणजे हा जो ऑब्झर्वर आहे, ऑब्झर्वर इन द नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स फील दॅट इज मुव्हिंग अवे फ्रॉम द सेंटर. म्हणजे तुम्ही एक साधा एक्झाम्पल तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता बघा. मेरी गो-राऊंड तुम्हाला माहिती आहे, यात्रेमध्ये जो पाळणा असतो, एक सेंट्रल रॉड असतो, अशा सळ्या अडकवलेल्या असतात, त्यांच्यावर असे वेगवेगळे घोडा, हत्ती वगैरे असे लावलेले असतात, त्याच्यावर तुम्ही बसता. When merry-go-round starts, तो पर्सन जो असेल, तो मुलगा जो असेल, जो ऑब्झर्वर असेल, जो घोड्यावर बसलेला आहे, इट परफॉर्म सर्क्युलर मोशन. आता इमेजिन करा तुम्ही स्वतः तिथे बसलेला आहात, मेरी गो राऊंड स्टार्ट झालं, यू आर परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. आणि सर्क्युलर मोशन चालू असताना तुम्ही डोळे उघडून बघितलं, तुम्हाला वाटणार काय, इथं सेंट्रल रॉड आहे, यू आर फ्लाइंग अलॉंग टँजेंट. ठीक आहे, इथं आला, हा सेंट्रल रॉड आहे, तुम्ही काय होणार, असं होणार ना, यू ऑब्झर्व दॅट यू आर फ्लाइंग अलॉंग टँजेंट. पण जेव्हा तुम्ही डोळे झाकाल, सर्क्युलर मोशन परफॉर्म होत असताना तुम्ही डोळे झाकाल, यू फील दॅट यू आर मुव्हिंग अवे फ्रॉम द सेंटर. सेंटर पासून तुम्ही आपोआप असं लांब चाललाय असं वाटेल तुम्हाला. तुम्ही सर्क्युलर मोशन परफॉर्म करला हे तुम्हाला जाणवणार नाही आहे. यू फील दॅट यू आर मुव्हिंग away from the center along the straight line, and that force experienced by the person in the accelerated frame of reference, that means circular motion, is called as a centrifugal force. So what is the centrifugal force? Centrifugal force is the force experienced by the body in the circular motion, which is acting along the radius but away from the center, away from the center. आणि मग नंतर हा जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर ह्याला वाटणार हा फोर्स इकडे आहे, टेन्शन इन द स्ट्रिंग टुवर्ड्स सेंटर आहे, तर दोन्ही एकमेकाला काय करणार, बॅलन्स करणार. सो इन अ पर्टिक्युलर ऑर्बिट, इन अ पर्टिक्युलर सर्क्युलर पाथ, these two forces are बॅलन्स्ड. म्हणजे ते सर्क्युलर मोशन मध्ये जर ती बॉडी असेल तर दोन्ही फोर्सेस काय होणार, बॅलन्स होणार. द सेंट्रिपिटल फोर्स इज बॅलन्स्ड बाय सेंट्रीफ्युगल फोर्स. इट इज ऍक्टिंग अवे फ्रॉम सेंटर, दिस इज ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर. सो व्हॉट इज सेंट्रीफ्युगल फोर्स? सेंट्रीफ्युगल फोर्स F इज इक्वल टू मास इंटू सेंट्रीफ्युगल एक्सेलरेशन म्हणू शकत नाही आपण, मास इंटू एक्सेलरेशन. बघा शूडो फोर्स काढण्याची तुम्हाला मेथड कशी म्हटले मी, की शूडो फोर्स काढण्यासाठी मास ऑफ द बॉडी इंटू एक्सेलरेशन ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स. ह्या फ्रेम ऑफ रेफरन्सचा एक्सेलरेशन कुठला आहे, सेंट्रिपिटल एक्सेलरेशनच आहे ना. सो v² अपॉन r. सो F इज इक्वल टू m इंटू r ओमेगा स्क्वेअर. सो F इज इक्वल टू m इंटू v इंटू ओमेगा. जो फॉर्म्युला आपण सेंट्रिपिटल फोर्सला घेतलाय तोच फॉर्म्युला आपण सेंट्रीफ्युगल फोर्सला घेतोय. फक्त चेंज काय येणार आहे की दोन्हीचा मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट आहे. त्यामुळे वेक्टर फॉर्म मध्ये घ्यायचं असेल तर F बार r बार, इथं प्लस येणार, सेंट्रिपिटल फोर्सला इथं मायनस येणार. सेंट्रीफ्युगल फोर्सला प्लस काय येणार, कारण r बार इज अवे फ्रॉम द सेंटर, इट इज ऑल्सो अवे फ्रॉम द सेंटर, दोन्ही सेम डायरेक्शनला म्हणून प्लस येणार. सेंट्रिपिटलला काय असतं, हा अवे फ्रॉम सेंटर असतो आणि हा
टुवर्ड सेंटर असतो आणि त्यामुळे दोन्ही अपोजिट डायरेक्शनला असतात, त्यामुळे सेंट्रीपिटल फोर्सला मायनस येणार आणि सेंट्रीफ्युगल फोर्सला प्लस येणार. ह्याच्या दोन कॅरेक्टरिस्टिक काय घेऊ शकतो आपण, जसं आपण घेतलं सेंट्रीपिटल फोर्स इज अ रिअल फोर्स, तसा काय येणार सेंट्रीफ्युगल फोर्स इज अ शूडो फोर्स. इथे आपण घेतलं सेंट्रीपिटल फोर्स इज अ कॉज ऑफ सर्क्युलर मोशन, त्याच्यामुळे सर्क्युलर मोशन होते, त्याच्याशिवाय सर्क्युलर मोशन पॉसिबल नाही आहे. याच्यासाठी काय घेऊ शकतो आपण सेंट्रीफ्युगल फोर्स इज अ इफेक्ट ऑफ सर्क्युलर मोशन. म्हणजे एक डिफरन्स आपल्याला मिळाला. बोर्डला बघा, पूर्वी बोर्डला याच्यावर क्वेश्चन विचारले जायचे, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन सेंट्रीपिटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स इज अ रिअल फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स इज अ शूडो फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स इज अ कॉज ऑफ सर्क्युलर मोशन, म्हणजे ह्याच्यामुळे सर्क्युलर मोशन होते. दिस इज द इफेक्ट ऑफ सर्क्युलर मोशन, म्हणजे सर्क्युलर मोशन मुळे हा तयार होतो. दिस इज द इफेक्ट ऑफ सर्क्युलर मोशन. दिस इज ऍक्टिंग अलॉंग द रेडियस डायरेक्टेड टुवर्ड सेंटर. दिस इज ऍक्टिंग अलॉंग द रेडियस डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर. आता एक्झाम्पल्स बघूया आपण. आता जे सेंट्रीपिटलला एक्झाम्पल घेतले तेच आपण घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, आपण एक एक्झाम्पल घेतलं तर सेंट्रीपिटलला व्हेन व्हेइकल टेक सडन टर्न, बस मध्ये बसलाय समजा, ठीक आहे, आणि ते व्हेइकल सडन टर्न घ्यायलंय, इट परफॉर्म्स अ सडन सर्क्युलर पाथ, सर्क्युलर मोशन. आता ह्याच्यामध्ये फ्रिक्शन नसेल तर व्हेइकलच बाहेर फेकलं जाणार, बरोबर आहे. फ्रिक्शन नसेल तर सेंट्रीपिटल फोर्स कमी होणार. ड्यू टू सेंट्रीफ्युगल फोर्स द व्हेइकल इज थ्रोन अवे फ्रॉम द सेंटर. सो व्हेन व्हेइकल टेक सडन टर्न द पॅसेंजर्स आर पुश्ड आउटवर्ड. जे पॅसेंजर असतात, जे टर्न घेताना, जर एसटी मधून तुम्ही चाललाय आणि एसटी शार्प टर्न घेतला तर जे पॅसेंजर असते बाहेरच्या बाजूला झोकले जातात. इट इज दे आर पुश्ड आउटवर्ड अवे फ्रॉम सेंटर. सो दिस इज ड्यू टू सेंट्रीफ्युगल फोर्स. किंवा तुम्ही टू व्हीलरच्या रेस बघितले टीव्हीवर वगैरे, टू व्हीलरच्या रेस बघताना तुम्ही ऑब्झर्व केला असाल, वेन एव्हर द रायडर टेक सडन टर्न ही लीन इनवर्ड. तो टर्न घेताना आतल्या बाजूला झुकतो व्हेइकल सहित, कारण आतल्या बाजूला झुकला नाही आहे तर सेंट्रीफ्युगल फोर्समुळे तो बाहेर फेकला जाऊ शकतो. मग सेंट्रीफ्युगल फोर्सला बॅलन्स करण्यासाठी तो सेंट्रीपिटल फोर्स वाढवणार. मग सेंट्रीपिटल फोर्स कसा वाढतो हा ऑब्जेक्टिव्हचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. पण लक्षात ठेवा, सेंट्रीफ्युगल फोर्सला बॅलन्स करण्यासाठी तो आतल्या बाजूला लीन होतो, त्यामुळे सेंट्रीपिटल फोर्स वाढतो, दोन्ही बॅलन्स होतात आणि त्यामुळे तो पडत नाही आहे. सो वेन एव्हर the rider takes sudden turn, he has to lean inward to balance the centrifugal force. So these are the examples of centrifugal force. याचे बरेचसे ऑब्जेक्टिव्हचे पॉइंट्स आपल्याला ऑब्जेक्टिव्हच्या व्ह्यूने परत स्टडी करायचे. फॉर्म्युला, ह्याचं युनिट, डायमेन्शन, डायरेक्शन्स लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल समजा एखादं असं एक्झाम्पल असेल, तुम्हाला बकेटचं एक्झाम्पल किंवा त्याचा शॉर्टकट फॉर्म्युला, हॉलो स्पियर असेल, कॉन्व्हेक्स ब्रिजची कन्सेप्ट असेल, वेल ऑफ डेथची कन्सेप्ट असेल, तर ह्या कन्सेप्ट स्टडी करताना आपला सेंट्रीपिटल फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्सच्या कन्सेप्ट यूज करायचे आहेत. तर जे शॉर्टकट फॉर्म्युला आपला ऑब्जेक्टिव्हला स्टडी करायचे आहेत. एक सिंपल एक्झाम्पल सांगतो बघा. समजा ही बकेट आहे आणि ही बकेट काय केली आपण, इट इज कम्प्लीटली फिल्ड विथ वॉटर. अशी वॉटरने भरलेले आहे. इट इज कनेक्टेड टू द स्ट्रिंग. ही स्ट्रिंग आहे, दिस इज द सेंटर ऑफ सर्कल. आणि ही बकेट आपण अशी फिरवली, ह्याच्यामध्ये वॉटर भरलं आहे. समजा हे पूर्ण इथपर्यंत आपण वॉटर भरलेला आहे. त्या बकेटमध्ये हे आपण वॉटर भरलेला आहे. हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे वॉटरचा, ठीक आहे. आणि ही बकेट आपण घेतली, अशी पाण्याने भरली आणि अशी फिरवली. इट परफॉर्म सर्क्युलर मोशन. यू विल ऑब्झर्व दॅट ही बकेट जरी उलटी झाली टॉपला, ऍट द टॉप ऑफ द सर्कल, हा सर्क्युलर पाथ आहे. बकेट इथे खाली असेल तर काय प्रश्न नाही आहे, बकेट अशी असणार आहे. मग याचं जे वेट असेल ते वेट खाली असेल, त्यामुळे वॉटर सांडण्याचा प्रश्न नाही आहे. पण बकेट उलटी झाल्यावर ऍक्च्युली वॉटर काय व्हायला पाहिजे, वॉटर शुड स्पिल आउट, तुम्ही खाली पडायला पाहिजे वॉटर. पण हे होत नाही आहे, कारण ह्या केसमध्ये आपण दोन प्रकारच्या कन्सेप्टने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. इथं ह्या वॉटरवर जो आपण वॉटरसाठी सर्क्युलर मोशन अप्लाय करायला, बकेटचा विचार करू नका. वॉटर परफॉर्म सर्क्युलर मोशन. वॉटरचं वेट डाऊनवर्ड आहे, वॉटरवर फक्त एकच फोर्स असता तर हे वॉटर खाली पडायला पाहिजे होतं. पण इथं ही सर्क्युलर मोशन असल्यामुळे ह्या वॉटरवर सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्ट होणार. हा सेंट्रीफ्युगल फोर्स कुठे असणार आहे, अपवर्ड असणार आहे. सो इफ द वेट ऑफ द वॉटर इज बॅलन्स्ड बाय सेंट्रीफ्युगल फोर्स, द वॉटर कॅनॉट स्पिल आउट. वॉटर कधी पडणार नाही आहे, तर याचं वेट कोणतं बॅलन्स करायला पाहिजे. वेटचा फॉर्म्युला काय आहे, तर वेट ऑफ वॉटर इज इक्वल टू mg. आणि याचा सेंट्रीफ्युगल फोर्स काय आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे mv² अपॉन r. mm gets cancelled, so what is v²? v² is equal to rg. so what is v? v is equal to square root of rg. हा एक ऑब्जेक्टिव्हचा पॉइंट आहे किंवा बोर्डच्या न्यूमेरिकल साठी येऊ शकतं, लक्षात ठेवा. सो what should be the speed of the bucket performing vertical circular motion.
की बकेट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करायले तर याचा किती स्पीड पाहिजे, मिनिमम स्पीड, मिनिमम म्हणजे त्याच्यापेक्षा कमी स्पीड चालणार नाही आहे, किती जास्त स्पीड असेल तर चालू शकतो, पण बकेटचा स्पीड एका मिनिमम स्पीड पेक्षा कमी असेल, वॉटर विल फॉल डाऊन, वॉटर विल स्पिल आउट. हा, तर जो स्पीड तुम्हाला विचारला तर तुम्ही फॉर्म्युला कुठला यूज करू शकता, तर v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg. तर तो एक थोडासा मी एक्सपेरिमेंटल सेटअप तयार केलेला आहे. एका स्मॉल कंटेनर मध्ये तो वॉटर घेतलेला बघा. सो दिस इज अ वॉटर. एक कंटेनर मध्ये वॉटर घेतलेला आहे, इथपर्यंत वॉटर भरलेला आहे आणि स्ट्रिंग आहे आणि आपण ही सर्क्युलर मोशन मध्ये फिरवायची आहे. ज्यावेळी हा टॉपला जाईल, स्लो फिरवला तर डेफिनेटली पाणी खाली पडणार, पण मी फास्ट फिरवला, मिनिमम स्पीड पेक्षा जास्त स्पीडने फिरवला तरी टॉपला असताना सुद्धा हे वॉटर काय करणार नाही आहे, वॉटर कॅनॉट फॉल डाऊन ड्यू टू सेंट्रीफ्युगल फोर्स. बघा हे मी फिरवतो. सो इट परफॉर्म सर्क्युलर मोशन. स्लोली आपण स्पीड वाढवत चाललेला आहे. सो नाउ इट परफॉर्म्स व्हर्टिकल सर्क्युलर मोशन लाईक दिस. तर ही बकेट जरी टॉपला गेली तर यात वॉटर फॉलो होत नाही आहे, बिकॉज इट्स वेट इज बॅलन्स्ड बाय सेंट्रीफ्युगल फोर्स. आता स्लोली मी स्पीड कमी कमी करत आणलो आणि टॉपला गेल्यानंतर मिनिमम पेक्षा कमी स्पीड झाला तर डेफिनेटली वॉटर काय होणार, वॉटर विल फॉल डाऊन, बिकॉज सेंट्रीफ्युगल फोर्स काय होतो, कमी होतो आणि वेट काय होतं, जास्त होतं. तर इथं आपण सेंट्रीफ्युगल फोर्सची कन्सेप्ट यूज करू शकतो, किंवा आपण असं म्हणू शकतो इथं की ह्याच्या सर्क्युलर मोशनसाठी, वॉटरच्या सर्क्युलर मोशनसाठी जो सेंट्रीपिटल फोर्स लागणार तो सेंट्रीपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं, तर टेन्शन इन द स्ट्रिंग म्हणण्यापेक्षा इथं वेट जे आहे, कारण वॉटरसाठी आपण इक्वेशन अप्लाय करालोय. टेन्शन हे बकेटवर ऍक्ट आहे, वॉटरवर नाही, वॉटरला आपण बांधलेलं नाही आहे. वॉटरचं वेट जे आहे, वेट हा रिअल फोर्स आहे, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन द वॉटर तो रिअल फोर्स आहे, तो सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार. सो वेट इज द सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय, mv स्क्वेअर अपॉन r. सो v स्क्वेअर अपॉन r, v स्क्वेअर इज इक्वल टू rg, v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg. एक साधी सिंपल केस तुम्हाला सांगितली. अशा भरपूर केसेस आपल्याला ऑब्जेक्टिव्हच्या सिनॉप्सिस मध्ये परत स्टडी करायचे आहे. हा बोर्डचा पार्ट असल्यामुळे मी जास्त एक्सप्लेन करत नाही आहे, पण लक्षात ठेवा सेंट्रीफ्युगल फोर्सची कन्सेप्ट जी आहे ते अतिशय महत्त्वाची आहे. तर याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, व्हॉट इज सेंट्रीपिटल फोर्स, व्हॉट इज सेंट्रीफ्युगल फोर्स, दोघांचे फॉर्म्युले, मॅग्निट्यूड सेम असतं, डायरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट असते. दोघांच्या दोन प्रॉपर्टी बघितल्या. सेंट्रीपिटल फोर्स इज अ रिअल फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स इज अ शूडो फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स इज अ कॉज ऑफ सर्क्युलर मोशन, सेंट्रीफ्युगल फोर्स इज अ इफेक्ट ऑफ सर्क्युलर मोशन. आणि त्यानंतर मग त्याचे एक्झाम्पल्स आपण बघितले. सो हा आपला नेक्स्ट पॉईंट आहे 12th चा जो सेकंड टॉपिक, फर्स्ट टॉपिक आपण स्टार्ट केला होता, सेंट्रीपिटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स. याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट जायचं आहे मोशन ऑफ व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड, म्हणजे मॅक्झिमम सेफ स्पीड फॉर द व्हेकल. व्हेकल असं टर्न घेत असेल तर मॅक्झिमम किती स्पीड न तो टर्न घेऊ शकतो, त्यापेक्षा स्पीड वाढला तर व्हेकल काय होणार, ते रोडच्या बाहेर फेकलं जाणार. तो मॅक्झिमम सेफ स्पीड आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग मॅक्झिमम सेफ स्पीड ऑन बँक रोड, अँगल ऑफ बँकिंगची कन्सेप्ट किंवा बँकिंग ऑफ रोडची कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायची आहे. आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम सेफ स्पीड आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तो पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.